नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? परत एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या अफोर्डेबल होम चॅनल मध्ये. जसे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, माझे व्हिडिओज हे सगळे म्हाडा संदर्भात, सिडको संदर्भात असतात आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवावी. काही लोकांना ही माहित नसते की म्हाडाच्या लॉटरीज कधी निघतात, सिडकोच्या लॉटरी कधी निघतात. तर सगळी माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी याचा म्हणजे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माझी धडपड असते. तर आता मला काही कमेंट्स आले होते. काही दादांनी मला कमेंट्स केले होते की मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये काही प्रकल्प असतील, म्हाडाचे असोत किंवा सिडकोचे असोत, त्या संदर्भात आम्हाला जे मोठे प्रकल्प आहेत आणि ज्याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांना जास्त घरे उपलब्ध असतील असे प्रकल्प काय असतील तर आम्हाला ते नक्की तुम्ही व्हिडिओ बनवा, त्याच्यावरती आम्हाला माहिती मिळू द्या. तर मित्रांनो, खरं सांगतो, आता ह्या येत्या काळामध्ये खूप मोठमोठे प्रकल्प येणार आहेत. तसं म्हाडाने मेगा प्लॅन तयार करायला सुरुवात केलेली आहे. सर्वसामान्यांना परवडतील अशी घरे म्हाडा प्रशासन घेऊन येणार आहे तुमच्या समोर. त्यासाठी म्हाडा प्रशासन हे 2-3 गोष्टीवरती बारकाईने लक्ष ठेवणार आहे. एक तर म्हाडाची घरं ही स्वस्त असणार आहेत, त्याच्यामध्ये इतर काही खर्च होणार आहेत तेही कमी असणार आहेत. आणि ह्याच अनुषंगाने म्हाडा प्रशासन खूप मोठा मेगा प्लॅन तयार करत आहे. सर्वसामान्यांना घरं कशी मिळतील, कमी प्राइस मध्ये कशी मिळतील, कमी किमतीमध्ये कसं देता येईल याच्याबद्दल म्हाडा प्रशासन खूप सजगतेनं काम करत आहे. यापूर्वीच्या काही लॉटरीज तुम्ही पाहिल्या असतील, मुंबई म्हाडा असो किंवा कोकण मंडळाच्या असो, त्याच्यामध्ये काय केलं होतं यांनी की प्रकल्पांच्या घरांच्या किमती जास्त ठेवल्या होत्या आणि पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या कमी. म्हणजे की ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी असो, हॉस्पिटल्स असो, स्कूल असो, कॉलेजेस असो, बाजार मंडई असो, याच्या ज्या सुविधा होत्या त्या कमी आहेत. अशा ठिकाणी सुद्धा म्हाडाने काय केलं होतं, त्यांच्या फ्लॅटच्या किमती जास्त ठेवल्या होत्या. त्याच्यामुळे काय झालं, लोकांनी त्या लॉटरीकडे थोडंसं कानाडोळा केला, म्हणजे पाठ फिरवली होती. अक्षरशः तेच आता चित्र बदलण्यासाठी म्हाडाचे जे उपाध्यक्ष आहेत संजीव जयस्वाल साहेब यांनी अक्षरशः एक मेगा प्लॅन तयार केलेला आहे. त्यांच्या ह्या नव्या प्लॅन नुसार काय होणार आहे, भविष्यात जेवढ्या पण लॉटरीज निघणार आहेत त्याच्यामध्ये जी पण सदनिका असतील, शॉप्स असतील, त्यांच्या किमती खूप कमी करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होणार आहे. त्यांनी काय केलं, पहिलं काम तर हे केलं की प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी केलेत आणि महत्वाचे निर्णय घ्यायला सुरुवात केलेली आहे. आता नुकतेच त्यांनी काय केलं, ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यात येत असलेलं कोणी, शिरडोण, गोटेघर आणि भंडारली येथील गृहनिर्माण प्रकल्पाला प्रत्यक्ष भेट दिलेली आहे. मित्रांनो, ह्या पाहणी दौऱ्यात त्यांनी काय केलेलं आहे, कामाचा दर्जा तपासलेला आहे, प्रगतीचा आढावा घेत राहिलेले आहेत. आणि पुढे सांगायचं झालं तर खोनी आणि शिरडोण येथील हे प्रकल्प जे आहेत ते विरार अलिबाग मल्टी कॉरिडॉर याला लागून आहेत. तसेच अटल सेतू, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अतिशय जवळ आणि मोक्याच्या ठिकाणी असणार आहेत. हे तलोजा, कळंबोली, पनवेल, उलवे असं जाऊन हा कनेक्ट होणार आहे. तर याच्या आसपास भरपूर मोठमोठ्या टाउनशिप येणार आहेत. भविष्यात या घरांच्या खूप किमती वाढतील असं यांनी सांगितलेलं आहे संजय जयस्वाल साहेबांनी. आणि त्यांना एक मोलाचा सल्ला पण दिलेला आहे, तुमच्या हक्काचं घर आहे, तुम्ही काय इथून जागा आणि तुमची घरं काही विकू नका. थोडक्यात घाई करून ही घरं विकून तुम्हाला तुमचं स्वतःचं नुकसान करून घेऊ नका, असं त्यांनी गावकऱ्यांना एक मोलाचा सल्ला आणि मार्गदर्शन केलेलं आहे. या संदर्भातील पुढील काही गोष्टी त्यांनी लक्षात घेऊन काय केलंय, पायाभूत सुविधांचा विकास केवळ गरज द्यायची नाहीये, तर नागरिकांना त्यांना काय द्यायचं आहे, दर्जेदार जीवन जगता यासाठी त्यांनी बऱ्याच सुविधा ह्या प्रकल्पात करून देणार आहेत. म्हणजे शिरडोण, खोनी, गोटेघर या गावातून त्यांनी म्हणजे दर्जेदार जीवन जगायसाठी काय केलेलं आहे, या प्रकल्पात पहिले मॉल, शाळा, दुकाने, दवाखाना, व्यायामशाळा यासारख्या सुविधावरती त्यांनी काय केलेलं आहे, भर दिलेला आहे. पर्यावरणाचा समतोल सुद्धा राखण्यासाठी त्यांनी काय केलंय, 10,000 झाडे लावण्याचा म्हाडाने संकल्प केलेला आहे. मित्रांनो, त्यासोबतच त्यांनी डायरेक्ट लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतलेल्या आहेत. आणि काही रहिवाशांच्या अडचणी अशा होत्या की म्हाडाकडून आकारला जाणारा देखभाल आणि दुरुस्ती खर्च जो आहे, मेंटेनन्स कॉस्ट जी आहे ती कमी करावी. तर त्याच्यावरती त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि कमी खर्च करण्याचा तसा त्यांनी विचार पण करेन असं आश्वासन दिलेलं आहे. तर मित्रांनो, येथील पुढील काही महिन्यामध्ये या प्रकल्पातील दुकानांची ई लिलावाद्वारे विक्री केली जाणार आहे. या प्रक्रियेत एक विशेष अट टाकण्यात आलेली आहे, ती म्हणजे गृह प्रकल्पात राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांनी दुकाने खरेदी करावीत. म्हणजे त्यांना पहिलं प्राधान्य दिलं जाणार आहे. तर ही चांगली गोष्ट आहे, त्यांना पहिलं प्राधान्य दिलंय म्हणजे जेणेकरून जिथे राहतायत तिथलीच लोक तिथे व्यवसाय करू शकतायत. ही चांगली गोष्ट आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारे म्हाडा असो, सिडको असो, आणखी काही रिअल इस्टेट संदर्भात, प्रॉपर्टी संदर्भात, रिसेल्स असो, जेणेकरून तुमच्या घराचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होईल आणि त्यामध्ये माझा एक छोटासा खारीचा वाटा असेल. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. शंका असल्यास विचारा आणि परत एकदा मनापासून सर्वांना जय महाराष्ट्र.